वसुंधरा न्यूज, आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। कोल्हापूर पोलीस दलाचा ऐतिहासिक निर्णय, 389 बेवारस वाहनांचा लिलाव पूर्ण। कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाने वर्षानुवर्षे पोलीस ठाण्याच्या आवारात पडून असलेल्या 389 बेवारस वाहनांचा कायदेशीर लिलाव पारदर्शकपणे पूर्ण केला आहे। यामध्ये 385 दुचाकी आणि 4 चाकी वाहनांचा समावेश होता। पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमधील बेवारस वाहनांची माहिती गोळा करून त्यांच्या मूळ मालकांचा शोध घेतला। मूळ मालक न सापडलेल्या वाहनांची प्रादेशिक परिवहन विभागाच्या सहकार्याने किंमत निश्चित करण्यात आली। आज सोमवार 20 जानेवारी 2025 रोजी कसबा बावडा येथील पोलीस मुख्यालयात आयोजित लिलाव प्रक्रियेत 67 अधिकृत व्यापाऱ्यांनी सहभाग नोंदवला। वजीर स्क्रॅप मर्चंट सांगलीचे वजीर तासगावकर यांनी 22,15,000 रुपयांची सर्वोच्च बोली लावत सर्व वाहने मिळवली। या वाहनांना स्क्रॅप करण्यात येणार असून ती पुन्हा रस्त्यावर वापरण्यासाठी येणार नाहीत याची खात्री घेण्यात आली आहे। या लिलावामुळे पोलीस ठाण्याचा परिसर स्वच्छ आणि मोकळा झाला असून महाराष्ट्र शासनाच्या महसुलात भर पडली आहे। कोल्हापूर पोलीस दलाने पारदर्शकतेचे उदाहरण ठेवत अभिलेखावरील निर्गती न झालेल्या वाहनांची समस्या यशस्वीरित्या सोडवली आहे। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोटे पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंह साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके, शहर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखाचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, मोटर परिवहन विभागाचे पोलीस निरीक्षक राजपूत, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्यासह पोलीस दलातील कर्मचारी उपस्थित होते। चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन